दरम्यान ट्रम्प यांना अटी घालण्याचा कोणताही अधिकार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय। इतर देशांच्या माध्यमामधून अमेरिकेशी चर्चा सुरू आहे, मात्र अमेरिकेनं आमच्या 2 अटी मानण्यास नकार दिलाय असं इराणनं म्हटलंय। अमेरिकेनं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी इराणची पहिली मागणी आहे। तसंच अमेरिकेनंच प्रथम आक्रमण केल्याचं कबूल करावं ही दुसरी मागणी इराणनं केली आहे। अमेरिकेनं या दोन्ही अटी मानण्यास नकार दिल्याचं इराणचं म्हणणं आहे। इराणला पूर्ण नुकसान भरपाई मिळेपर्यंत युद्ध सुरूच राहील असं इराणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी मोहसिन रेजाई यांनी म्हटलेलं आहे। इराणवरील सर्व आर्थिक निर्बंध हटवले जात नाहीत, त्याबरोबरच इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिका दखल देणं थांबवत नाही तोपर्यंत युद्ध सुरूच राहील असं देखील इराणनं म्हटलंय। आखातातील युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे। इराणसोबत 2 दिवसापासून चर्चा सुरू आहे असा दावा ट्रम्प यांनी केलाय। शिवाय पुढील 5 दिवस इराणच्या ऊर्जा केंद्रावरील हल्ले थांबवण्याचे ट्रम्प यांनी आदेश दिलेले आहेत। मात्र ट्रम्प यांच्या दाव्यांचा इराणनं इन्कार केलाय। आम्ही अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा केलेली नाही अशी माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी दिली आहे। दरम्यान इराणच्या कोणत्याही ऊर्जा केंद्रावरील हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल असं देखील बगाई यांनी स्पष्ट केलंय। तर इस्रायलनं या ट्रम्प यांच्या वक्तव्यावरती आश्चर्य व्यक्त केलंय। Price of oil will drop like a rock as soon as a deal is done. I guess it already is today. No, we have a very serious chance of making a deal. That doesn't guarantee anything. I'm not guaranteeing anything. I'm not going to come out here in a week or 2 weeks and have you all say, oh, you said, I didn't say anything. All I'm saying is we are in the throes of a real possibility of making a deal. And I think if I were a betting man, I'd bet for it. But again, I'm not guaranteeing anything. They want to make a deal very badly. Thank you. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनी पुन्हा सुरू केली पाहिजे याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका बसलाय। दोन्ही नेत्यांमध्ये होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्याबाबत एकमत असून लवकरच पुन्हा चर्चा होणार असल्याचं कळतंय अशी माहिती डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी दिली आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा हा 3रा आठवडा सुरू आहे। या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल लोकसभेमध्ये निवेदन दिलं। या युद्धामुळे भारतासमोर अनेक अडचणी उभ्या झाल्या असल्याचं मान्य करताना भारतातच गॅस उत्पादन वाढवण्यावरती सरकार काय काम करतंय याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे। त्याबरोबरच भविष्यामध्ये इंधन संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। भारत ने बीते 11 वर्षों में अपनी एनर्जी इंपोर्ट का डाइवर्सिफिकेशन किया है। पहले क्रूड ऑयल, एलएनजी, एलपीजी ऐसी एनर्जी जरूरतों के लिए 27 देशों से इंपोर्ट किया जाता था। वहीं आज भारत 41 देशों से एनर्जी इंपोर्ट करता है। सरकार अलग अलग देशों के सप्लायर्स के साथ भी लगातार संपर्क में है। प्रयास ये है कि जहां से संभव हो वहां से तेल और गैस की सप्लाई होती रहे। भारत सरकार गल्फ और आसपास के शिपिंग रूट्स पर निरंतर नजर बनाए हुए है। हमारा प्रयास है कि तेल हो, गैस हो, फर्टिलाइजर हो, ऐसे हर जरूरी सामान से जुड़े जहाज भारत तक सुरक्षित पहुंचे। आखाती देशांमधील संघर्षामुळे निर्माण झालेलं ऊर्जा संकट टाळण्यासाठी भारत सरकारनं काय काय उपाययोजना केल्यात त्यावरती देखील एक नजर टाकूयात। 27 देशांऐवजी आता 41 देशांकडून इंधनाची आयात केली जाणार आहे। त्याबरोबरच सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कामध्ये आहे। प्रत्येक संभाव्य स्रोताकडून पुरवठा अविरत सुरू ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे। देशांतर्गत एलपीजीचं उत्पादन वाढवण्याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे। भारताकडे 5.3 दशलक्ष मेट्रिक टनाहून अधिक कच्च्या तेलाचा साठा आहे। 6.5 दशलक्ष मेट्रिक टन साठा क्षमता निर्माण करण्याचं काम हे प्रगतीपथावरती आहे। पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काम सुरू आहे।
तेल, वायू आणि खतांची वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी इतर देशांच्या संपर्कामध्ये देखील भारत आहे. तर ऊर्जा संकट टाळण्यासाठी या काही उपाययोजना या करण्यात येत आहेत. आखाती युद्धाचं सावट आता केवळ इंधनापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही, तर त्याचे चटके हे चक्क शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुकल्यांना सोसावे लागत आहेत. संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईचं संकट इतकं गडद झालेलं आहे की आता खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचं दुपारचं भोजन बंद करण्याची वेळ आली आहे. अनेक नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी गॅस अभावी स्वयंपाक करणं थांबवलेलं असून पालकांना आता घरूनच डबे पाठवण्याचे आदेश हे देण्यात आले. अशाच एका खासगी शाळेमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. आखाती देशातील युद्धांचा फटका आता चिमुकल्यांना बसू लागलाय. मी एका इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेत आहे. तिथे विद्यार्थ्यांना दुपारचं मध्यान्ह भोजन दिलं जात होतं, मात्र गॅसच्या टंचाई अभावी ते आता बंद केलं आहे आणि विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत की तुम्ही घरूनच डबे आणा. हे त्यांचं किचन आहे आणि किचनमध्ये आत्ता आपण पाहतोय की गॅस नसल्यामुळे हे पूर्णपणे गॅसच्या शेगड्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. भांडे आपल्याला पाहायला मिळतील. जे 2000 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात त्यांच्या दुपारचं जेवण बंद करण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. की किती विद्यार्थी तुमच्याकडे शिक्षण घेतात आणि आता काय अवस्था आहे? आपल्या शाळेत 2000 विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेत आहेत आणि इथं आपण त्यांना 2 सत्रामध्ये जेवण देतो. पण गॅसच्या तुटवड्यामुळं किंवा टंचाईमुळं सध्या जेवण देणं अवघड झालेलं आहे. मुलांना बंद केलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही घरून डबे आणायला सांगितलेले. बरं, किती दिवसात गॅस मिळेल काय सांगण्यात येतं गॅस कंपनी? ह्याच्यासाठी आम्ही गॅस कंपनीशी संपर्क केलेला आहे, अर्जही दिलेला आहे, पण अजून काही सांगण्यात आलेलं नाही आहे की किती दिवस हे चालेल असं. अशा अनेक खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. त्यातल्या अनेक शाळांनी मध्यान्ह भोजन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे कारण त्यांना गॅसच मिळत नाही आणि त्यामुळे ते विद्यार्थ्यांना जेवण देऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेमध्ये. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. आखाती देशातील युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे उपराजधानी नागपुरातील हॉटेल व्यवसाय, केटरर्स, हातगाडीवाले कोळसा शेगडीकडे वळलेले आहेत. त्यामुळे कोळसा शेगडीची मागणी ही प्रचंड वाढली आहे. आधी जिथे दुकानदार महिन्याला 1-2 शेगड्यांच्या विक्री करायचे, आता दिवसाला 10 ते 12 शेगड्यांची विक्री होते. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूरच्या कडक उन्हामध्ये ज्या कोळसा शेगडीला कोणी विचारत नव्हतं, त्या कोळसा शेगडीची या आखाती युद्धामुळे एकाएक मागणी वाढलेली आपण बघू शकतो. आम्ही नागपूरच्या इतवारी मार्केटमध्ये आहे, जिथे कोळसा शेगडीची होलसेल विक्रेते आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथे शेगड्या आहे. हॉटेलमध्ये लागणारी, रेस्टॉरंटमध्ये लागणारी शेगडी असेल, घरी लागणारी शेगडी असेल, कोळशाची शेगडी असेल, भुशाची शेगडी असेल, वेगवेगळ्या प्रकारची आहे. सध्या काय परिस्थिती आहे? मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. बिलकुल आता मिस्त्री लोक बनवून नाही आणत. हे काम बिलकुल बंद झालं होतं, आता त्यांना पुन्हा सुरू करायला लागलं आहे. याच्यात कोळशाची शेगडी आहे, दुसरी भुसाची शेगडी आहे, हॉटेलसाठी आहे मोठी, लहान आहे घरगुतीसाठी. अब ये डिमांड बहुत ज़्यादा बढ़ गई है. कितनी ज़्यादा डिमांड बढ़ी है? ये कम से कम 80% बढ़ गई है. ये माल बना के दे नहीं रहा है. कारीगर बना के देने, उसके कारीगर अभी है ही नहीं इतने. चूल्हा आहे, भुसेची आहे आणि हॉटेलमध्ये पनीर टिक्का करते आहे. पनीर टिक्का, रोटीसाठी रोटी, चपाती भट्टी आहे, सर्व प्रकारची भट्टी आहे. का माल येऊन नाही राहिला कारण कारीगर नाही आहे, कारीगर बनवून नाही राहिले म्हणून हे लगेच माग वाढली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या शेगड्या इथे पाहायला मिळत आहे. विशेष करून कमर्शियल LPG गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे हॉटेल व्यावसायिक असेल ते या शेगड्यांकडे वळलेले आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे की याचा पुरवठा करणं देखील विक्रेत्यांसाठी अवघड झालं आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ पार पडणार आहे. या 9 आमदारांचा कार्यकाळ आगामी मे महिन्यामध्ये पूर्ण होतोय. मात्र पुढील अधिवेशन होण्यापूर्वीच त्यांची मुदत ही संपत असल्यामुळे आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच या सदस्यांना सभागृहामध्ये अधिकृत निरोप दिला जाईल. यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबतच विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपतोय. दरम्यान भाजपचे सर्वाधिक 4 आमदार निरोप घेणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आणि कोणकोणत्या आमदारांचा कार्यकाळ हा संपणार आहे आपण जाणून घेऊयात. उद्धव ठाकरे, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे राजेश राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, भाजपचे संदीप जोशी, त्याबरोबर भाजपचे दादाराव केचे, संजय केनेकर, रणजित सिंह मोहिते या आमदारांचा कार्यकाळ हा संपणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.